Hello students, today we are going to learn about news analysis, unit 3.3. न्यूज मीन्स बातम्या ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण. तर या बातम्या कशा ॲनालिसिस करायच्या, खऱ्या आहेत की खोट्या कशा पडताळून बघायच्या, त्याविषयी आपण शिकणार आहोत आज. मेनी पीपल बिलीव्ह दॅट ऑल दॅट इज प्रिंटेड ऑन पेपर मस्ट बी ट्रू अँड रिलायबल. बऱ्याचशा लोकांना वाटतं की पेपरवर जे काही छापलेलं असतं न्यूजपेपरमध्ये ते सगळंच खरं आणि विश्वसनीय असतं. बट वी ऑल्सो कम अक्रॉस बिट्स ऑफ इन्फॉर्मेशन ऑर न्यूज आयटम्स दॅट डू नॉट मॅच ऑर डू नॉट टॅली विथ फॅक्ट्स. पण बरेचदा ज्या इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती किंवा न्यूज ज्या असतात त्या रिअल घटनेशी मॅच होत नाही किंवा त्यामध्ये सत्यता ते 100% असेल असं सांगता येत नाही. आवर ओन एक्सपिरियन्स, आयडियाज ॲटसेट्रा. इट इज नेसेसरी टू थिंक वेल अँड केअरफुली अबाउट व्हॉट वी रीड ऑर हिअर बिफोर वी फॉर्म आवर ओपिनियन. मग अशा ज्या न्यूज आपण वाचतो न्यूजपेपरमध्ये त्यावर आपलं मत ठरवताना किंवा मत व्यक्त करताना त्या आधी खऱ्या आहेत की नाही याविषयी आपण विचार केला पाहिजे. ऑफकोर्स यू मस्ट डू इट विथ ॲन ओपन माइंड. आणि आपण म्हणजे मनाच्या मोठेपणाने किंवा डोक्याने विचार करून चौकसपणे विचार करून त्यावर ओपिनियन आपण दिलं पाहिजे किंवा त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. सो डू यू रीड न्यूजपेपर्स एव्हरी डे? Do you listen to the news bulletin or on radio or TV? You may have seen your elders or friends reading news items and discussing them with feelings. तर do you read newspaper every day? तुम्ही दररोज न्यूजपेपर वाचता का? Do you listen to the news bulletin on the radio or TV? रेडिओ किंवा टी व्हीवरच्या बातम्या तुम्ही ऐकता का? Do you have seen your elders or friends reading news items and discussing them with feelings? तुमचे मित्र किंवा तुमच्यापेक्षा वयाने मोठे घरचे आईवडील वगैरे न्यूजपेपर वाचताना आणि त्यावर डिस्कसिंग करताना तुम्ही कधी बघितलं आहे का? आता विथ फिलिंग मीन्स दिला इथे तुम्हाला पहा साईडला, लेफ्ट साईडला. इन अ वे दॅट शो हाऊ दे फील अबाउट इट, अँग्री ऑर हॅपी. म्हणजे एखादी न्यूज वाचल्यावर आपण म्हणतो ना, बापरे पा किती वाईट घटना घडली, असं झालं तसं झालं. किंवा मग एखाद्या न्यूज वाचून आपण हॅपी होऊन जातो की बापरे हे असं आहे, सगळ्यांना पैसे मिळणार आहे, अकाउंटला जमा होणार आहे वगैरे वगैरे, शेतकऱ्यांच्या असं तसं. म्हणजे त्याला म्हणतात विथ फिलिंग्स. तर अशा कधी न्यूज ऐकून मोठ्या लोकांना तुम्ही विथ फिलिंग्स डिस्कसिंग करताना बघितलेलं आहे का? डू यू थिंक अबाउट द न्यूज दॅट यू रीड ऑर हिअर? If a piece of news make you happy, you will say it is good news. If you makes you angry or sad, you will say it is bad news. म्हणजे do you think about the news that you read or hear? तुम्ही वाचलेल्या किंवा ऐकलेल्या न्यूजविषयी तुम्ही कधी विचार केला का? If a piece of news make you happy, or you will say it is good news. म्हणजे जेव्हा एखादी न्यूज पीस ऑफ न्यूज म्हणजे एखादी न्यूज आपण वाचतो ती वाचून आपल्याला आनंद होतो तर आपण त्याला लगेच कोणती न्यूज म्हणतो? गुड न्यूज. इफ इट मेक यू अँग्री ऑर सॅड, जर न्यूज वाचून आपण रागावलो किंवा दुःखी झालो, यू विल से इट इज बॅड न्यूज. आपण त्याला कोणती न्यूज म्हणू? मग बॅड न्यूज म्हणू. You may find some news items interesting and some others uninteresting or boring. काही न्यूज आपल्याला इंटरेस्टिंग वाटतात, वाचायला आवडतात, आणि काही न्यूज ह्या आपल्याला अनइंटरेस्टिंग और बोरिंग म्हणजे ज्याच्यामध्ये काही आपल्याला इंटरेस्ट वाटत नाही, आवड वाटत नाही, बोर वाटते ती न्यूज वाचून, अशाही काही न्यूज त्यामध्ये असतात. म्हणजे इथे तुम्हाला 4 टाईप ऑफ न्यूज दिलेले आहे: गुड न्यूज, बॅड न्यूज, इंटरेस्टिंग न्यूज अँड अनइंटरेस्टिंग न्यूज. त्यानंतर यू ऑल्सो हॅव टू कन्सिडर
whether a piece of news is reliable or unreliable. म्हणजे तुम्ही कधी विचार केला का की जे न्यूज आहे ती रिलायबल आहे की अनरिलायबल आहे. आता रिलायबल मीन्स विश्वसनीय अँड अनरिलायबल मीन्स अविश्वसनीय. मेनी न्यूज आयटम हॅव फ्रेजेस like according to our source, authorities say that, an eyewitness account etc. आता बघा इथे तुम्हाला वर्ड्सचं मिनिंग दिलेलं आहे लेफ्ट साईडला. ऑथॉरिटीज मीन्स पीपल हू आर इन कंट्रोल. देन आय विटनेस मीन्स अन आय विटनेस इज समवन हू हॅज सीन समथिंग विथ हिज हर ओन आईज. म्हणजे पीपल हू आर इन कंट्रोल म्हणजे जे लोकांच्या आवाक्यामध्ये आहे. आणि आय विटनेस मीन्स जी न्यूज ही कुणीतरी स्वतःच्या डोळ्याने एका व्यक्तीने किंवा त्या स्त्रीने बघितलेली आहे त्याला आय विटनेस म्हणतात. To convince the readers say that an eyewitness account etc. To convince the readers or viewers that the news is reliable. Or the reporter may simply say it is learned that it has come to light that. म्हणजे कशा प्रकारे ती न्यूजपेपरमध्ये छापली जाते, ॲक्च्युली नेमकं घडतं काय आणि ती छापल्या कशा प्रकारची जाते त्याविषयी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. रीड द न्यूज आयटम गिवन इन ABC and D. तुम्हाला इथे 4 न्यूज आयटम दिलेले आहे. यू मे हॅव हर्ड फ्रेजेस लाईक ब्रेकिंग न्यूज, शॉकिंग न्यूज ॲटसेट्रा. आपण टी व्ही बघताना बरेच वेळा खाली लिहून येतं ब्रेकिंग न्यूज नाही का, किंवा शॉकिंग न्यूज. आता शॉकिंग म्हटलं म्हणजे आपल्याला वाटतं काहीतरी भयानक न्यूज दाखवणार आहे आता, आणि ब्रेकिंग म्हणजे काहीतरी वेगळी न्यूज दाखवणार आहे. इन व्हॉट अदर वेज कॅन वी डिस्क्राईब अ पीस ऑफ न्यूज? सजेस्टेड सुटेबल ॲडजेक्टिव्ज. म्हणजे आणखी कुठल्या पद्धतीने आपण न्यूज अशा ब्रेकिंग न्यूज, शॉकिंग न्यूज याप्रमाणे आणखी कुठल्या पद्धतीने न्यूज आपण ॲडजेक्टिव्ह त्याच्यासाठी वापरू शकतो, कोणत्या विशेषण आपण त्याला लावू शकतो ते तुम्हाला इथे सजेस्ट करायला सांगितलेलं आहे. देन फ्रॉम ग्रुप ऑफ 4 or 5 अँड डिस्कस द क्वेश्चन्स गिवन विथ इच पीस ऑफ न्यूज. आता इथे तुम्हाला न्यूज दिलेले आहे, त्या न्यूज तुम्हाला रीड करायचे आहे आणि मग त्याच्यावर क्वेश्चन विचारले, त्या क्वेश्चनची तुम्हाला आन्सर द्यायची आहे. आता यातल्या 1-2 न्यूज आपण एक न्यूज आज बघणार आहोत. न्यूज ॲनालिसिस ए नंबरची न्यूज बघू आपण. क्लोज शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल. म्हणजे एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा हॉलमध्ये शूज घालून, बंद शूज घालून यायचं नाही, परवानगी नाही. नॉट अलाउड, परवानगी मिळणार नाही. कशासाठी? एक्झामिनेशन हॉलमध्ये शूज घालून येण्यासाठी परवानगी नाही, असं टायटल आहे त्या न्यूजचं किंवा हेडलाईन आहे ती. आता बेंगलुरू न्यूज कुठून प्रकाशित झालेली आहे ती? बेंगलुरूवरून. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू has recently issued a list of do's and don'ts for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. The candidates will not be allowed to enter the examination hall wearing closed shoes, boots, even socks. Other items which will not be allowed inside include mobile phones, microphones, earplugs, calculators, and other electronic gadgets, pouches, printed or blank papers, and even pens. The pens will be provided in the hall by the invigilators. म्हणजे स्टुडंटसाठी जे एंट्रन्स एक्झामला येणार आहे त्यासाठी, त्या स्टुडंटसाठी काय करायचं आणि काय नाही करायचं ही माहिती सांगणारी ही न्यूज आहे. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू इन्स्टिट्यूट आहे ती, शिवम इन्स्टिट्यूट ऑफ
इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी नावाची बेंगळुरूची ती इन्स्टिट्यूट आहे, संस्था आहे, हॅज रिसेंटली इश्यूड अ लिस्ट. त्यांनी एक निश्चित म्हणजे रिसेंटली म्हणजे एवढ्यातच एक लिस्ट त्यांनी इश्यूड केलेली आहे, म्हणजे एक प्रकाशित केलेली आहे नियमावली. डूज अँड डोंट्स फॉर कॅन्डिडेट्स टेकिंग द एंट्रन्स टेस्ट टू द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट धिस इयर. यावर्षी या कुठे इन्स्टिट्यूटमध्ये जे विद्यार्थी एंट्रन्स एक्झाम देणार त्यांना कोणते नियम पाळायचे आणि कोणते नाही ती सांगणारी ही लिस्ट आहे. द कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन हॉल वेअरिंग क्लोज शूज. म्हणजे जे परीक्षार्थी विद्यार्थी येणार त्यांनी क्लोज शूज म्हणजे बंद शूज घालून यायचं नाही आहे. जे म्हणजे सॉक्स आणि जे थोडे उंच असे शूज असतात ते घालायचे नाही, बूट्स घालायचे नाही आहे, इवन सॉक्ससुद्धा घालायचे नाही आहे परीक्षेच्या वेळी, परीक्षा हॉलमध्ये एंटर घेताना. अदर आयटम्स विच विल नॉट बी अलाउड इनसाइड इन्क्लूड मोबाईल फोन्स. त्याचबरोबर आणखी काय आणायचं नाही आहे तुम्हाला, इतर कुठलं साहित्य आणायचं नाही आहे, मोबाईल फोन्स आणायचे नाही आहे सोबत, मायक्रोफोन्स आणायचे नाही. देन इयर प्लग्स जे आपण कानामध्ये वापरतो ऐकण्यासाठी ते आणायचे नाही आहे, कॅल्क्युलेटर्स नाही आणायचं. अँड अदर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स कुठल्याच प्रकारचं इलेक्ट्रिक वस्तू सोबत आणायची नाही. पाउचेस म्हणजे जे पाऊच असतात आपले पेन पेन्सिली ठेवण्याचे ते पाउचेस आणायचे नाही आहे. प्रिंटेड ऑर ब्लँक पेपर्स आणायचे नाही आहे, छापलेले किंवा कोरे असे पेपर कुठलेही सोबत राहणार नाही. इवन पेन्ससुद्धा तुम्हाला आणायचे नाही आहे. द पेन्स विल बी प्रोव्हाइडेड इन द हॉल बाय द इन्व्हिजिलेटर. जे पर्यवेक्षक राहतील वर्गामध्ये परीक्षेच्या वेळी हॉलमध्ये तेच तुम्हाला पेन प्रोव्हाइड्स करतील म्हणजे पुरवतील. तर अशा प्रकारची ही न्यूज आहे. आता इथे तुम्हाला खाली क्वेश्चन्स दिलेले आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इश्यूड कॅन्डिडेट्स अँड इन्व्हिजिलेटर्स. या 3 शब्दांचं मिनिंग लिहायचं आहे. हु इज कंडक्टिंग द टेस्ट. टेस्ट कोण कंडक्ट करणार आहे, कोण आयोजित करणार आहे ती टेस्ट. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगळुरू. डिस्कस द फॉलोविंग इन ग्रुप ऑफ 4 or 5. आता इथे तुम्हाला फक्त डिस्कस करायला सांगितलेलं आहे. व्हाय इज क्लोज फुटवेअर शूज ऑर सॉक्स नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल. का बरं घालून नसेल यायचे एक्झामिनेशन हॉलमध्ये शूज आणि सॉक्स. कशासाठी की कॉपी हा जो प्रकार आहे तो रोखण्यासाठी. कुणीही विद्यार्थ्यांनी कॉपी करायची नाही, आणू नये सोबत. यासाठी तिथे तुम्हाला विद्यार्थ्यांना एंट्रन्स करताना म्हणजे परीक्षेत हॉलमध्ये प्रवेश करताना हॉलमध्ये एंट्री घेताना शूज सॉक्स वगैरे आणायचे नाही आहे. व्हाय हॅज द इन्स्टिट्यूट नॉट अलाउड इलेक्ट्रॉनिक गॅजेट इन द हॉल. इलेक्ट्रॉनिक गॅजेटसुद्धा का आणायचे नाही हॉलमध्ये, कारण त्यातूनही आजकालचे इतके स्मार्ट गॅजेट्स निघालेले आहे की त्यातूनही सुद्धा विद्यार्थी कॉपी करू शकतात. आणि म्हणून कॉन्टॅक्ट बाहेर कुणाशी करून त्यातून क्वेश्चन सांगून लीक करून त्याचे आन्सर्स तिकडून ते ऐकू शकतात, लिहू शकतात. सो इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आर नॉट अलाउड आणि त्यामुळे त्यावर बंदी घातलेली आहे. व्हॉट अदर मेजर्स कॅन बी टेकन टू प्रिव्हेंट कॉपी. आणखी कॉपी रोखण्यासाठी काय काय करता येईल. व्हाय इज धिस न्यूज पब्लिश इन न्यूजपेपर. आता ही जी न्यूज आहे ती न्यूजपेपरमध्ये का पब्लिश केली असेल, का छापली असेल. तर अशा प्रकारे या क्वेश्चनवर तुम्हाला डिस्कस करायचं आहे. पहिला आणि दुसरा क्वेश्चन लिहायचा आहे आणि चौथा लिहायचा आहे. आणि यातले जे काही वर्ड्स आहे ते वर्ड्स मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर टाकते. न्यूज वाचायची आणि खालील क्वेश्चन तुम्ही सोडवायचे. ओके, थँक्यू.